इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. रमेश असेल आणि मयूर. इथे गोलंदाज पांडुरंग पाहायला मिळतो. वैतिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक. इथे अतिशय देखना चेंडू बॅटला चेंडू कसून जाते आणि निर्धाव चेंडूचे सांगता होता मैदानाच्या आतमध्ये पहिला निर्धाव चेंडू खेळताना दिसतंय आपल्याला. फलंदाज असेल रमेश. इथे पहिला चेंडू निर्धाव खेळताना फलंदाज रमेश सेकंडला आपल्याला मयूर पाहायला मिळू शकेल. कालच्या दिवसामध्ये जर आपण पहिला विचार केला बारवे संघाचा मयूर याने काय आपल्यातून फलंदाजी केली होती. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रमेशच्या माध्यमातून इथे 2 डॉट चेंडू खेळताना दिसतंय. इथे स्लोवर गतीचा चेंडू फेकताय गोलंदाज पांडुरंग आपल्याला पाहायला मिळतंय नम्रवाडी संघाकडून. इथे पुन्हा एकदा तयार असेल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना. इथे मोठा फटका पाहणे गरजेचा असेल. क्षेत्ररक्षण चेंडू खाली धावताना दिसतंय आणि चेंडू थांबणार नाही. 1/4 धाव्यांसाठी या चौकार येताना दिसतंय. इथे आक्रमण केलंय फलंदाज रमेश या फलंदाजाने. कारण 2 चेंडूवरती डॉट खेळला होता फलंदाज. इथे असं आक्रमण करावं लागेल. इथे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होता. अतिशय चांगलं गोलंदाज आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाज पांडुरंगाच्या माध्यमातून 4 षटकाचा सामना असेल. या 4 षटकामध्ये जर आपण पहिला विचार केला तर 40 ते 45 धावा काढणे आवश्यकता असेल. कारण रन चेस मध्ये कुठेतरी विकेट पडल्यानंतर दबाव येतो क्षेत्ररक्षण करत असताना संघावरती. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या दिशेने. पंचांकडे अपील होती पण पंचांनी अपीलला फेटाळून लावल्या. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. शेवटचा चेंडू पाहणे गरजेचा असेल. एखादा मोठा फटका मारावा लागेल फलंदाजाला. इथे काय चेंडू हाताळला गोलंदाज पांडुरंग या गोलंदाजाने. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहते आणि पंचाचा षटक संपण्याचा इशारा. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अद्यापर्यंत विचार केला धावपलक्यावरती टीम धोदानी संघाचे 4 धावा लागल्या धावपलक्यावरती. इथे जर आपण पाहिला तर गोलंदाज राजेश पाहायला मिळतं. वैदिक पहिला आणि या संघासाठी दुसरा षटक कशा प्रकारे हाताळणार पांडुरंग या गोलंदाजाने. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 4 धावा. जर आपण विचार केला रमेश या फलंदाजाचा तब्बल 5 चेंडू डॉट आणि 1 चौकार मारलाय फलंदाज रमेश या फलंदाजाने. आता इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. राजेश पहिला चेंडू फेकण्यासाठी मयूर या फलंदाजाला. या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना पंच खराब चेंडू दर्शवताना दिसतंय. पुढे शेतकरी फुटचा इथे एकेरी धाव वाढताना दिसतंय. या एकेरी धावेने अद्यापर्यंत विचार केला तर 5 या धावेवरती पोहोचताना संघ दोधानी हा संघ. इथे फुलटा चेंडू होता. फायदा उचलला नाही फलंदाज मयूर या फलंदाजाने. इथे निर्धाव चेंडूचे सांगता होताना इथे डॉट चेंडू खेळताना दिसतंय आपल्याला. अद्यापर्यंत विचार केला तर धोधोनी संघाचे 6 चेंडू डॉट आले. 7 चेंडू फेकलेत. फक्त 1 चौकार आलाय आणि 1 खराब चेंडू फेकला होता. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण झेल खाली पाहणे गरजेचा असेल. इथे मात्र झेल सोडलाय क्षेत्ररक्षणाने.
एक झेल सोडला आणि या दुहेरी धाव्याने अद्यापर्यंत 7 धावेवरती पोहोचतोय संघ. गोलंदाजी मात्र अतिशय चांगली होताना दिसतंय आपल्याला, पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नम्रवाडीच्या क्षेत्ररक्षणाचा. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षण झेल खाली, पुन्हा एकदा झेल सोडलाय. इथे फलंदाज बाद. रनआउटची विकेट पाहायला मिळते आपल्याला. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय आपल्याला. रोहिदास असेल. रोहिदास फलंदाज यावेळी मात्र पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजे रमेश. याच्या स्वरूपामध्ये जर आपण रमेशचा विचार केला 7 चेंडूमध्ये फक्त 4 धावा सलामीला गेला होता. आणि धावफलकावरती जर आपण पहिला विचार केला तर अद्यापर्यंत 8 धावा लागल्या धावफलकावरती. रनआउटची विकेट. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चेंडू खाली धावताना इथे पुन्हा एकदा झेल सोडलाय. 3 झेल सोडलेत अद्यापर्यंत विचार केला आपण तर नम्रवाडी संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. आणि 2 धावा मात्र सहज रीतीने पूर्ण होता दुहेरी धाव्याने. धावफलकावरती जर विचार केला 10 धावा लागल्या धावफलकावरती. इथे गोलंदाजी मात्र अतिशय चांगली होताना राजेशच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला आपण तर, पण 3 झेल सोडलेत. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. रिवर्स मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. चेंडू बाहेरच्या दिशेने. एकेरी धाव येताना दिसते. या एकेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला तर 11 धावा लागल्या धावफलकावरती. इथे सन्माननीय रमेश भोईर यांचं इथं आगमन होताना दिसतं. या शिंपले मार्फत हार्दिक स्वागत असेल. मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळू शकतील. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल राजेश. यावेळेला पुन्हा अग्रोज लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. ते रनआउटची विकेट होते, पण खराब क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळते इथं पंचांचा. बारा धावसंख्या लागली धावफलकावरती. 12 धावा लागल्या धावफलकावरती अद्यापर्यंत. इथे पाहणे गरजेचं असेल गोलंदाज स्कोर येणार तर यावेळी मात्र संतोष गोलंदाज पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रा षटक. अद्यापर्यंत विचार केला आपण तर 12 धावा लागल्या धावफलकावरती. 12 धावा लागल्या धावफलकावरती. इथे 14 धावा लागल्या धावफलकावरती. अद्यापर्यंत पहिल्या चेंडूवरती 2 धावा. फलंदाज रोहिदास याच्या बॅट मधून येताना दिसत गोडदरी 14 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाजी मात्र अतिशय देखणी पाहायला मिळाल्या, ती म्हणजे नम्रवाडीच्या गोलंदाजाकडून. अद्यापर्यंत विचार केला तर इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये चेंडू फेकला होता. पाहणे गरजेचं असेल. एकेरी धाव मात्र पूर्ण होताना दिसतंय अद्यापर्यंत. या एकेरी धाव्याने 15 धावेवरती पोहोचताना दिसतंय संघ.
इथे खराब चेंडू पाहायला मिळतंय. एकेरी धाव वाढताना दिसतंय. अद्यापर्यंत वाईट चेंडू फेकलाय गोलंदाजाऱ्या. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली जर आता अतिशय देखणे विकेट किपिंग पाहायला मिळते आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येताना दिसतंय. या डॉट चेंडूने अद्यापर्यंत विचार केला तर धावफलक गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळे त्रेफळा चित्तवाद, यावेळे परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. मयूर हा फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. अद्यापर्यंत विचार केला तर धावफलक 16 या धावेवरती पोहोचताना दिसतंय आणि 16 वरती 2 फलंदाज बाद झालेत. अद्यापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत आणि सुनील स्वतः कर्णधार यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल आपल्याला. कागद घे तो कशाला विसरून जाते टाकीन फाडून मारा. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. इथे मात्र झेल पकडताना दिसतंय क्षेत्ररक्षण आणि फलंदाज मात्र बाद होत आहे सुनील. इथे नवीन फलंदाज राहुल पाहायला मिळू शकेल आपल्याला. अद्यापर्यंत विचार केला तर 16 धावा लागल्या धावफलकावरती आणि 3 फलंदाज बाद झालेत. अद्यापर्यंत विचार केला दोन्ही संघाच्या. इथे असं वाटलं होतं की 40 ते 45 धावा सहज रीतीने होऊ शकेल दोन्ही संघाच्या फलंदाजाकडून, पण असं घडलं नाही. गोलंदाजी मात्र अतिशय देखणी पाहायला मिळाली. ती म्हणजे पांडुरंग असेल, राजेश असेल, यावेळी मात्र संतोष गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. संतोषाचा पुढचा चेंडू पाहणे गरजेचा असेल. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षण चेंडू काढले, चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होताना दिसत. या दुहेरी धाबाने पंचांचा षटक सामन्याचा इशारा. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती जर आपण विचार केला तर 18 धावा लागल्या धावफलकावरती. 6ची सरासरी अद्यापर्यंत पाहायला मिळते आपल्याला.
इथे गोलंदाज गणेश पाहायला मिळतंय आपल्याला. शेवटचा षटक असेल, हाणामारीचा षटक अद्यापर्यंत विचार केला तर 18 धावा लागल्या धावफलकावरती. इथे यावेळी मात्र पहिलाच खराब चेंडू फेकलाय गोलंदाजाने. एकेरी धावा वाढताना दिसतोय अद्यापर्यंत विचार केला तर. 19 धावेवरती पोहोचताना या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी मात्र 13 ते 14 धावा काढाव्या लागतील अद्यापर्यंत. 30-35 धावेपर्यंत पोहोचायचा असेल टीम धोदानी संघाला. इथे स्ट्राईक एंडला फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार अद्यापर्यंत. यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू. वारंवार 2 सर चेंडू फेकलेत गोलंदाज गणेश या गोलंदाजाने. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण चेंडू खाली पोहोचेल तोपर्यंत पाहणे गरजेचं असेल. इथे 2 धावा पूर्ण होताना दिसतात. दोन धावा पूर्ण होताना दिसतात अद्यापर्यंत. या 2 धाव्याने अद्यापर्यंत विचार केला. 22 धावा लागल्या धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. एका साईडला असेल नांदगाव, दुसऱ्या साईडला असेल उंबरनेवाडी. यावेळेला मोठा फटका, आक्रमण पाहायला मिळत आहे. चेंडू गेलाय सरळ सीमारेषी पलीकडे 6 धाव्यांसाठी. दर्जेदार षटकार. इथे अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अद्यापर्यंत विचार केला 2 चेंडू फेकलेत गोलंदाजाने. या गोलंदाजावरती हल्ला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात अद्यापर्यंत विचार केला. एकेरी धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण होताना दिसतंय. या दुहेरी धाव्याने अद्यापर्यंत 30 या धावेवरती संघ पोहोचताना दिसतंय. तो म्हणजे दोदानी संघ. अतिशय चांगले फलंदाजी पाहायला मिळतंय रोहिदास याच्या माध्यमातून. अद्यापर्यंत विचार केला तर एक हाती किल्ला लढवताना दिसतंय आपल्या संघासाठी आहे फलंदाज रोहिदास. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये चेंडू पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू घाले. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वारंवार खराब क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. नंबरवाडीच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दुहेरी धाव. या दुहेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला तर 32 धावेवरती संघ पोहोचतोय. 32 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटा चेंडू, अतिशय देखना फटका पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू घाले. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र रनआउटची विकेट पाहायला मिळत आहे. इथे
हर्षल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतंय आपल्याला. अद्यापर्यंत विचार केला तर राहुल हा फलंदाज बाद होताना दिसतंय. जर आपण विचार केला अतिशय चांगली फलंदाजी रोहिदासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगलला डबल वरती लक्ष, यावेळेला फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र अतिशय चांगला फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथे फलंदाज बाद. रनआउटची विकेट. पुन्हा एकदा एकेरी धाव येताना या एकेरी धाव्याने विचार केला तर 34 धावा लागल्या धापलक्यावरती. 35 धाब्याची गरज असेल टीम नम्रची वाडी संघाला. तर दोन्ही संघाचे संघनायक यायचं आहे. उंबरनेवाडी संघाचा संघनायक आणि नांदगाव संघाचा संघनायक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. विनंती असेल आपल्याला लगेच. इथे 24 चेंडू आणि 35 धावेची गरज असेल. कशा प्रकारे फलंदाजी होणार पाहणे गरजेचं असेल, कारण गोलंदाजी मात्र अतिशय देखणे झाले नम्रची वाडी संघाच्या गोलंदाजांकडून.
इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाहायला मिळतात राजेश असेल आणि पांडुरंग. इथे अतिशय देखना फटका पाहायला मिळाला आपल्याला राजेशाच्या बॅट मधून. चेंडू थांबणार नाही 4 धाब्यांसाठी. चौकार येतात चौकाराने खाता खोलताना साहेब इथे गोलंदाज रमेश पाहायला मिळतंय. फलंदाजी मात्र खरं पाहायला मिळाली रमेशच्या माध्यमातून आणि गोलंदाजी यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिशय देखना फटका आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पाहायला मिळतंय. या गोलंदाज रमेश यादवरती हल्ला चढवताना दिसतोय फलंदाज राजेश. हा फलंदाज अद्यापर्यंत विचार केला तर 35 धावेचा पाठला करत असताना 10 धावा लागल्या धापलकावरती. इथे अतिशय देखना क्षेत्ररक्षण होताना मैदान चतुर्मध्ये या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एकेरी धाव सहज रीतीने पूर्ण होताना दिसतंय. या एकेरी धावेने यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. या पंचांकडे अपील होते. पंचांनी अपीलला फेटाळून लावले. इथे गोलंदाज पुन्हा तयार असेल कारण 2 चेंडूवरती मार खाताना दिसतंय आणि 2 चेंडूवरती कमबॅक व्हायला मिळतंय गोलंदाजच्या माध्यमातून. इथे फुलटा चेंडू पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू खाल्या खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतंय आणि फक्त एकेरी धाव मोजावी लागेल. या एकेरी धाव्याने 12 धावा लागल्या धापलकावरती. बारा धावा लागल्या धापलकावरती. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय. एक षटकाचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत विचार केला तर धापलकावरती 12 धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गोलंदाज रमेश गोलंदाजाने. आता पाहणे गरजेचं असेल गोलंदाज कोण येणार. अद्यापर्यंत विचार केला तर अजून 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असेल तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संगणकाला आणि उंबरणे संघाचा संगणक आणि नांदगाव संघाचा संगणक आपण यायचंय नाणेफेक करण्यासाठी आणि एंट्री फी सुद्धा घेऊन यायचंय. नंतर नाणेफेक केलं जाईल. विनंती असेल सांगते तुला तर सांग तसं तसा. कोणाला बॉलर इथे गोलंदाज हर्षित पाहायला मिळतंय मैदानाच्या चतुर्मध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक पाहणे गरजेचं असेल. अद्यापर्यंत 18 चेंडू आणि 23 धावा. या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होणार
यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली धावताना दिसत पण चेंडू थांबणार नाही. आउटस्विंग खूपच प्लास आणि चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी चौकार. इथे चौकार येताना दिसतोय फलंदाज पांडुरंग या फलंदाजांकडून. यावेळेला ब्लॉक मध्ये चेंडू फेकला होता. इथे झेल पकडायला पाहिजे होती पण असं काही घडलं नाही. इथे एकदम पूर्ण दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचं असेल. खराब थ्रो पाहायला मिळते. इथे रनआउटची विकेट मिळाली असती पण असं काही घडलं नाही. दुहेरी धाव या दुहेरी धाव्याने अद्यापर्यंत 18 धावेवरती पोहोचताना सही संघ अद्यापर्यंत 18 धावा लागल्या. धावफलकावरती संत आणि सावध फलंदाजी पाहायला मिळते उभारण्यावाडी संघाच्या फलंदाजांकडून. नम्रची वाडी या संघाकडून इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे अतिशय तिकडे गोलंदाजी होताना दिसतंय पण इथे मात्र खराब कलेक्शन पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे एक धावा वाचवायला पाहिजे होत्या पण असं काही घडलं नाही. अद्यापर्यंत विचार केला 19 धावा लागल्या धावफलकावरती. 19 धावा लागल्या धावफलकावरती. यावेळेला अतिशय देखणा चेंडू होता पण असा वाटलं की निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजाला. मोठा फटका आला असता. शॉर्ट पिच चेंडू होता. इथे डॉट चेंडू खेळताना दिसतंय फलंदाज राजेश हा फलंदाज. यावेळेला मोठा फटका पाहणे गरजेचं असेल. चेंडू जाईल सिंग मारीच्या पलीकडे. दर्जेदार षटकार राजेशच्या बॅट मधून पाहायला मिळते आपल्याला. 25 धावा लागला धावफलकावरती. 10 धावेची गरज असेल. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 10 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकले 13 धावा खर्च केल्यात. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षण चेंडू घाले पाहणे गरजेचं असेल. खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. अशा मोमेंटला 2 धावा पूर्ण होताना दिसतंय. तिसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न पाहायला मिळत नाही. 2 धावा या दुहेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला तर 27 धावा लागल्या धावफलकावरती. 2 षटकाचा खेळ यावेळी मात्र समाप्त झालाय. 15 धावा खर्च केल्या गोलंदाज हर्षित या गोलंदाजाने. तर यायचं विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला की आपण यायचंय. आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. कारण अद्यापर्यंत 27 धावा लागल्यात. 8 धावेची गरज असेल. 12 चेंडू मागे. गोलंदाज रोहिदास. फलंदाजी मात्र अतिशय देखणे झाली होती. इथे फुलटा चेंडू होता. अतिशय देखणा फटका. क्षेत्ररक्षण चेंडू घाले. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल सोडला. यावेळेला मात्र एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात आपल्याला या दुहेरी धावेने. अद्यापर्यंत विचार केला तर 30 या धावेवरती पोहोचताना संघ आणि 5 धावेची गरज असेल. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल राजेश. मोठा फटका मारणार की पाहणे गरजेचं असेल अद्यापर्यंत विचार केला तर राजेशचा. यावेळेला मॅची कडा. चेंडू मात्र आउटस्विंग खूपच पास असल्यामुळे चेंडू थांबणार नाही. 4 धाव्यांसाठी चौकार येताना दिसते आपल्याला.
या 4 धाब्याने अद्यापर्यंत 34 धावा, एक धाव संख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तुला माहिती कुठं वही झालं आहे का? हो बघ तू वही मध्ये टाक, तुझ्या खिशात ठेवतो सोन्या जायला की तू कोण या वेळेला चेंडूमध्ये क्षेत्ररक्षण चेंडू घालूया. इथे पुन्हा एकदा झेल. या वेळेला मात्र सामना विजय झालाय नम्रची वाडी संघ.